नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. संत संगतीचे महत्त्व सांगणारे श्लोक क्रमांक 163 ते 167 या समुच्चयातील हा पहिला श्लोक आहे. प्रत्येक मनुष्याचे अध्यात्मानुसार 3 विभागात वर्गीकरण करता येते. पहिले म्हणजे देह, दुसरे म्हणजे देहात वसणारा आत्मा, व आत्मा ज्याचा एक अंश असतो असा तो निर्गुण निराकार परमात्मा. माणूस जसजसा वयाने मोठा होत जातो तसतसा देहभावनेमुळे, प्रपंचामुळे, आजूबाजूच्या समाजव्यवस्थेमुळे काही दोष किंवा विकार त्याला चिकटतात. मन चंचल बनते. मनाचा व देहाचा ताबा षड्रिपू घेतात व माणूस मी देही वृत्तीचा होतो. देह म्हणजेच सारे काही असे त्याला वाटते. त्यात वसलेल्या आत्म्याचा त्याला विसर पडतो. देहाचे सुख तेच आपले सुख व देहाचे दुःख हेच आपले दुःख असे मनुष्य मानतो व त्यामुळे त्याचे संपूर्ण प्रयत्न हे देहाचे सुख वाढवण्यासाठी व देहाचे दुःख कमी करण्यासाठी होत असतात. यालाच समर्थांनी देहबुद्धी असा शब्द वापरला आहे. समर्थ म्हणतात, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. म्हणजेच एकदा का माणूस देहबुद्धीच्या कल्पनेमध्ये रममाण झाला, देहाच्या सुखासाठी धावू लागला की देहाच्या पलीकडे जे काही हिताचे आहे ते तो विसरून गेला. मग देहाच्या पलीकडे काय आहे तर चिरंतन अविनाशी असा आत्मा आहे. त्याला आपण विसरतो. खरं म्हणजे आत्म्याचे सुख हे आपले सुख मानले पाहिजे व आत्म्याचे दुःख ते आपले दुःख मानले पाहिजे. मग प्रश्न असा पडतो की आत्म्याचे सुख कशात आहे तर आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण करण्यातच आत्म्याला आनंद आहे. कारण तो त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. जसं चुकलेल्या लहान मुलाला त्याच्या आईजवळच नेण्यात त्याला खरे सुख आहे. इतर बाह्य सुखे म्हणजे बिस्किटे, चॉकलेट, दूध त्याला काहीही दिले तरी त्याने सुख मिळणार नसते. त्याला सुख मिळणार असते ते आईजवळ जाण्यात, आईला बिलगण्यात, कारण तो त्या आईचाच एक भाग आहे. तद्वतच आत्म्यास परमात्म्यात विलीन करण्यातच खरे सुख आहे व त्यालाच आपण परमार्थ म्हणतो. परमेश्वर प्राप्ती याहून आणखी वेगळी नसतेच, परंतु आपण षड्रिपूंच्या जाळ्यात असल्याने आपण हे करीत नाही व तात्पुरत्या देहाच्या सुखदुःखाशी निगडीत होतो. यासाठी समर्थांनी उपायही सांगितला आहे की देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहाच्या सुखापासून आत्म्याच्या सुखाकडे जाणे म्हणजेच आत्म्याला परमात्म्यात विलीन करणे हे आपले काम आहे व तोच परमार्थ आहे. यालाच समर्थांनी आत्मबुद्धी म्हटलेले आहे. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जाणे हा उपाय आहे. हा उपाय इतका सोपा नाही. यासाठी सज्जनांची संगती आवश्यक आहे. म्हणून समर्थ म्हणतात, सदा संगती सज्जनांची धरावी. संतांच्या सहवासात राहिल्याने परमार्थाची वाट आपल्याला दिसू शकते. ते आपल्याला मार्गदर्शन करतात व चुकले तर पुन्हा योग्य मार्गालाही आणतात. म्हणून सज्जनांची संगती आवश्यक आहे असे समर्थांनी म्हटले आहे. जय जय रघुवीर समर्थ.